अंगार, ज्योती बने ज्वाला। तर जय भीम सर्वांना. तुम्ही कसे आहेत? मस्त आहात ना? आणि खरंच चांगले राहा हीच माझी अपेक्षा आहे. आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल यूट्यूबवरती. आणि आम्ही सोलापूरकर, तर मी सोलापूरमध्येच आहे सध्या. आणि मी आता मामाच्या घरी आले आहे. तर हे माझे मामा आहेत. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. आणि माझ्या मामाने माझ्यासाठी खूपच छान कविता स्वतःच्या मनाने तयार केली आहे. आणि हे मला सांगत होते, पण मी म्हटले की नको, की कारण की माझ्या सर्व मित्रांना तुम्ही ही कविता शेअर करा आणि तुम्हालाही नक्कीच कविता आवडेल. मी पण आणखीन ऐकलं नाही आणि तुम्ही सगळे आपण सर्वांनी ऐकणार आहोत. आणि माझे मामा आता तुमच्यासमोर कविता मांडतील. आवडलं लाईक शेअर करायला मात्र विसरू नका. हा मामा. जय भीम. मी धम्मप्रकाश दुड्डे. आणि मी कोण आहे तुझे ते बी सांग. माझी बाची आहे ज्योती गोरसे. तर ते ज्योतीसाठी मी काय, ज्योतीसाठी मी माझी छोटीची लहान कविता लिहिलेली आहे माझ्या मनाने. बोलू का? हा बोल ना. तर हे माझे मामा आहेत. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. आणि माझ्या मामाने माझ्यासाठी खूपच छान कविता स्वतःच्या मनाने तयार केली आहे. आणि हे मला सांगत होते, पण मी म्हटले की नको, की कारण की माझ्या सर्व मित्रांना तुम्ही ही कविता शेअर करा आणि तुम्हालाही नक्कीच कविता आवडेल. मी पण आणखीन ऐकलं नाही आणि तुम्ही सगळे आपण सर्वांनी ऐकणार आहोत. आणि माझे मामा आता तुमच्यासमोर कविता मांडतील. आवडलं लाईक शेअर करायला मात्र विसरू नका. हा मामा. जय भीम. माझी बाची आहे ज्योती गोरसे. ज्योतीसाठी मी माझी छोटीची लहान कविता लिहिलेली आहे माझ्या मनाने. बोलू का? हा बोल ना. ज्योती बने अंगार, ज्योती बने ज्वाला, ज्योती बने संजय की जोत, ज्योति बने संविधान की रखवाली, ज्योति बने संविधान बदलने वाली की तलवार और ढाल, और ज्योति बन गई संजय की शान, मान और सम्मान, और संजय की साया. प्रत्येक शब्द चांगले आहेत. आणि शेवटी त्या माझ्या नवऱ्याचं पण नाव घेतलंय मामाने. आणि हे पण मला खूपच आवडलं आहे. आणि खरंच मी हा व्हिडिओ आणि ही कविता माझ्यासाठी खूपच महत्वाची आहे. आणि स्वतःच्या मनाने तयार करणं म्हणताना खरंच डोकं लागतं त्याला. आणि मामाने तेवढा कुठला असं थोडासा विचार, म्हणजे थोडेसे क्षण माझ्यासाठी त्यांनी काढले. मोठं वेळ त्यांनी माझ्यासाठी काढला, तेच माझ्यासाठी भरपूर आहे. आणि खरंच मामाचं प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या, मला हेच सांगायचं आहे. आणि तुम्हाला कविता आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला मात्र विसरूच नका. माझ्यासाठी नाही, माझ्या मामासाठी कमेंट करा. चला तर मग बाय. जय.